नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या काही दर्शकांच्या क्वेरीज आहेत, तर त्यांच्या क्वेरीज काय आहे आणि त्यांचे सोल्युशन काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. आपले दर्शक कॉमेंट्स करतात, सर माझे जात पडताळणीसाठी अर्ज केला आहे, त्यामध्ये स्टेटस मध्ये ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाईड इन प्रोसेस असे दाखवत आहे, आता पुढे काय दाखवत. हे बघा, आता तुमचा प्रोसेस मध्ये म्हणजे प्रकरण गेलेला आहे. आता तो जो तुमचा प्रकरण आहे, जात पडताळणी समिती ज्याच्यामध्ये 3 मेंबर असतात, त्यांच्या समोर तुमचं प्रकरण ठेवलं जाईल आणि त्या तिन्ही सदस्यांनी तुमचं प्रकरण जर प्रॉपर असेल तर ते अप्रूव्ह केलं जातं. अप्रूव्ह केल्यानंतर मग तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी ही मिळते आणि त्याच्या संदर्भात तुमची कास्ट व्हॅलिडिटी ही तुमच्या लॉग इन मध्ये पण असते आणि तुमच्या ईमेल वरती पण कास्ट व्हॅलिडिटी असते. मात्र जर त्याच्यामध्ये काही समितीला त्रुटी काढल्या तर मग त्या संबंधित तिचं त्रुटीचा मग तुम्हाला मेल येतो आणि तुमच्या व्हॅलिडिटीच्या लॉग इन मध्ये पण त्या संदर्भामध्ये तुम्हाला मेसेज असतो. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझी व्हॅलिडिटी मेलवर आली नाही, माझ्याकडे लॉग इन आय डी पण नाहीये. हे बघा, जर तुमच्याकडे लॉग इन आय डी म्हणजे पूर्वी तुम्ही म्हणजे लॉग इन आय डी निर्माण करून केला असेल तर तुम्हाला जे आहे पूर्वी म्हणजे म्हणजे पार्शियल ऑनलाईन होतं, असं म्हणजे फुली ऑनलाईन नव्हतं. तर अशा वेळेस तुम्ही ऍक्च्युली जो मेल दिलेला त्याच मेलवरती त्याचे संदर्भामध्ये येतो आणि जर समजा आलं नसेल तर तुम्ही समितीला एक मेल टाका. आपल्या बार्टीच्या जर वेबसाईटवरनं तुम्ही गेला तर कॉन्टॅक्ट अस मध्ये तुमचा संबंधित जो जिल्हा आहे त्याचे मेल आय डी दिलेले आहेत, तिथं मेल करा तर ते तुम्हाला मेलवरती येईल. परंतु तिथं तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड मेलच पाहिजे, तरच ते समितीवाले तुमचा रिक्वेस्ट एक्सेप्ट करतील, नाहीतर करणार नाहीत. नेक्स्ट क्वेरी आहे, माझ्या एक मुलाची कुणबी जात पडताळणी सप्टेंबर 2023 या महिन्यात झाली आहे. आता दुसऱ्या मुलाची जात पडताळणी प्रस्ताव 27 सप्टेंबर 2023 रोजी दिला होता. जात पडताळणी झालेल्या मुलासाठी जेवढी कागदपत्रे जोडली होती तेवढीच कागदपत्रे आताच्या प्रस्तावात जोडली आहेत. मात्र तो प्रस्ताव समितीने रिजेक्ट केला आहे, कारण वंशावळीमधील वारसाचे फेरफार मागितले आहेत. मात्र ज्या नावाचा फेरफार समितीने मागितला तो तहसीलमध्ये खूप वेळा शोधला तरी मिळत नाही, सापडत नाही. फक्त एकाच वारसाच्या नावाचा फेरफार उपलब्ध आहे, कृपया मार्गदर्शन करा. हे बघा, आता ऍक्च्युली तुम्ही मुळात जो अर्ज केला होता तर तो तुम्ही रक्त नाते संबंध अंतर्गत अप्लाय करून आणि त्या अनुरूप जर डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले असाल तर बरं झालं असतं. आता तुमच्या एका मुलाला ज्या डॉक्युमेंटमुळं कास्ट व्हॅलिडिटी दिले गेले, आता दुसऱ्यांदा तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्या मुलासाठी अप्लाय करताय तर त्यांना तुम्ही जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत आपली जात सिद्ध करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये एखादा जो फेरफार ज्याच्यावरती त्यांनी मागितलाय जो फेरफार त्यांना संशय आला असेल. आता त्या संशयानुसार संशय जनरली येण्याची कारणे काय असतात, ओव्हर रायटिंग असलेला डॉक्युमेंट, शाहीत बदल झालेला डॉक्युमेंट, तर असे त्यांना त्या समितीला म्हणजे जर संशय आला तर ते तुम्हाला म्हणजे मागणी करू शकतात का हा ओरिजिनल डॉक्युमेंट आणा. आता तुम्ही म्हणताय का ते तुमच्या तहसीलमध्ये सापडत नाही, याचा अर्थ मग तो फेरफार तिथं तोच अस्तित्वात नाही, तो एडिटेड असेल असं मला वाटतंय. जर तसं नसेल तर एकदा तुम्ही ऑनलाईन मध्ये पण आपण फेरफार उतारे म्हणजे डाउनलोड करू शकतो. याबाबत मी माझ्या डिजिटल बनव चॅनल वरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत, तर तुम्ही ऑनलाईन एकदा चेक करा तो फेरफार सापडतो का. 7/12 ज्यावेळेस तुम्ही काढतात त्याच्यावरती फेरफारचे सगळे क्रमांक असतात आणि तो फेरफार क्रमांक बघून तुम्ही डाउनलोड करू शकता जर तो असेल तर. आणि जर फेरफार झाला असणार तर नक्कीच तो वेबसाईटवर पण असणार आहे.
पुढचा क्वेरी आहे, दिलेली कास्ट व्हॅलिडिटी कॅन्सल होते की माझी निघालेली आहे, बट माझ्या चुलत भावाचे केस रद्द केली आहे, त्याने माझे सर्टिफिकेट जोडले होते. हे बघा, कास्ट व्हॅलिडिटी ही तुम्ही एकदा अप्लाय केल्यानंतर ती अप्रूव्ह झाल्यानंतर ती रद्द होत नाही, परंतु तुम्ही तिथं त्याचा उपयोग कुठं दुसरीकडे करू नका. बाकी असा कोणतीही प्रोसेस नाही कास्ट व्हॅलिडिटी ही रद्द करण्यासंदर्भात. कोणी जर तुमच्या सर्टिफिकेटवर ऑब्जेक्शन केला तर मग समिती जी आहे ती रद्द करू शकते. नेक्स्ट क्वेरी आहे, माझ्या कास्ट सर्टिफिकेटवर सिरियल नंबर, आउटवर्ड नंबर, MRC नंबर नाही आहे, फक्त रिव्हेन्यू केस नंबर आहे. माझ्या सर्टिफिकेट नंबर कोणता आहे? हे बघा, पूर्वीचे जे काही दाखले होते त्याच्यावरती MRC नंबर वगैरे जो नव्हता, तर तुमच्याकडे वरती दाखल्यावरती जो काही नंबर आउटवर्ड नंबर आहे तो टाका आणि डेट टाका. हे बघा, तुम्हाला महत्वाचं काय असतो, तुमच्याकडे जो डॉक्युमेंट आहे त्याचा क्रमांक काय, आउटवर्ड नंबर असू शकतो, रिव्हेन्यू नंबर असू शकतो, MRC नंबर प्लस इश्यू झालेला, म्हणजे तुम्हाला तुमच्या हातात ज्यावेळेस म्हणजे निर्गमित कार्यालय जो दाखला निर्गमित करतो ती दिनांक ही आपल्याला पाहिजे, तर तो म्हणजे त्याला काही हरकत नाही. मग त्याच्यामध्ये आउटवर्ड नंबर असेल तरी चालेल, MRC नंबर, रिव्हेन्यू नंबर वगैरे कोणताही असेल तर तो नंबर प्लस तुमचा डेट हे महत्वाचं आहे. नेक्स्ट क्वेरी आहे, 2 वेळेस ट्राय केले तरी पण कास्ट व्हॅलिडिटी आली नाही. हे बघा, एक माझा व्हिडिओ आहे, मोठा व्हिडिओ आहे, तुम्ही एकदा तो पूर्ण व्हिडिओ संपूर्ण पहा. म्हणजे आपण ज्यावेळेस कास्ट व्हॅलिडिटी अप्लाय करतो आणि जी जात पडताळणी समिती जी आहे ती आपल्या प्रकरणाला कोणत्या दृष्टिकोनातून बघते, कोणत्या डॉक्युमेंटला संशयाने बघते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये कल्पना येते. तर एकदा तो व्हिडिओ नक्की पहा आणि मग तुम्ही अप्लाय करा. तर त्या व्हिडिओची लिंक जी आहे मी एंड स्क्रीनला पण तो व्हिडिओ आहे आणि लागल्यास मी माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये पण देईन, तिथनं तो व्हिडिओ नक्की पहा. नेक्स्ट क्वेरी आहे, कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी जे झेरॉक्स कागदपत्र आहेत त्याच्यावर ते शिक्के मारणे गरजेचे आहे का? हे बघा, जात पडताळणी समितीचे सध्याचे आता करंटचे कास्ट सर्टिफिकेट असो किंवा कास्ट व्हॅलिडिटी असो ते डिजिटली साईन आहेत, तर त्याच्यामुळं त्याच्यावरती फिजिकली सही शिक्क्याची गरज नसते. घेतलं तरी चालतंय, नाही घेतलं तरी चालतंय. आपल्या दर्शकाचा कॉमेंट आहे, माझ्या आईचे कास्ट सर्टिफिकेट काढायचे आहे, माझ्याकडं कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे, आईचे शिक्षण नाही झाले, मग काय करावे? हे बघा, आता तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आहे, परंतु तुमच्या आईचं कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी ती अशिक्षित आहे. पहिली गोष्ट, आईचं कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी काढायची असेल तर तुम्हाला त्याच्या कास्ट सर्टिफिकेट समजा तुम्ही काढू शकता, त्याला काही पर्पजची गरज नाही. परंतु आईचं तुमच्या डॉक्युमेंट वरनं आईची जात सिद्ध होणार नाही. त्याच्यासाठी जे डॉक्युमेंट आहे ते आईचे म्हणजे वडील त्यांच्याकडे, म्हणजे आईचे जे ब्लड रिलेटिव्ह आहेत त्यांच्याकडील डॉक्युमेंट्सने ती सिद्ध होईल. आता समजा आता तुमचे वडील जे आहेत ते समजा मागास प्रवर्गातील असेल, आई तुमची ओपन कॅटेगरी मध्ये असेल, तर याचा अर्थ असा नाही होणार ना की तुमच्यामुळं किंवा तुमच्या वडिलांमुळं तुमच्या आईचा जो जात आहे तो मागास प्रवर्ग होईल, असं नाही. म्हणून आईची जी जात आहे ती त्यांच्या ब्लड रिलेटिव्हच्या साईडचे डॉक्युमेंटने सिद्ध होईल आणि ते डॉक्युमेंट लावून तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढू शकता. आणि त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट काढल्यानंतर ज्यावेळेस तुमच्याकडे काही पर्पज असेल इलेक्शन वगैरे साठी, तर मग आईची कास्ट व्हॅलिडिटी पण वडिलांच्या ब्लड रिलेटिव्हच्या डॉक्युमेंट्स वरनं करू शकता. आपल्या दर्शकाचा कॉमेंट आहे, मी वंजारी एंटिटी मध्ये येतो, पण काही वर्षापूर्वी मी व्हॅलिडिटी काढले, मात्र त्यावर NTC आले आहे टाईप होऊन आणि मात्र कास्ट क्रमांक 30 असे टाईप आहे.
वंजारी 30 तर पुढे जाऊन काही अडचणी येऊ शकतात. नक्की हे बघा, अडचणी तुम्हाला येणार, कारण तुम्ही जर NT-D मध्ये येत असाल आणि व्हॅलिडिटी वरती NT-C आहे तर तिथं अडचण येऊ शकते. विविध भरतीनंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते, तिथे अडचण येऊ शकते का? हो, नक्की अडचण येईल. तर त्याच्यावरती उपाय म्हणजे आता तुम्ही व्हॅलिडिटी ऑफिसला गेलो होतो तर त्यांनी नवीन काढण्याचा सल्ला दिला, पण सर मी हे बघा नवीन तुम्हाला तिथं नवीनच म्हणजे तुम्हाला तुमची कास्ट, त्याचा सिरियल नंबर, आपल्या स्पेलिंग वगैरे आणि स्पेलिंग आपले जे एज्युकेशन डॉक्युमेंट असतात त्याच्या अनुसार आपली कास्ट व्हॅलिडिटीवरचं नाव स्पेलिंग कसं असायला पाहिजे. असं असलंच तर मग तुम्हाला कुठं अडचण येणार. तर तुम्हाला म्हणजे जे समितीने जे सांगितलेलं आहे नवीन काढण्याचा तोच एक पर्याय आहे. आणि तुम्ही जर विविध ठिकाणी दिले असाल तरी तिथं तुम्ही आता नवीन कास्ट व्हॅलिडिटी किंवा जातीचा दाखला ते देऊन आणि तुम्ही करू शकतात. पुढे भविष्यात मग पुढे त्रास होणार नाही. एक दर्शक कॉमेंट करतात, सर माझा बार्टी UPSC कोचिंग साठी सिलेक्शन झालं आहे, मला कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे, त्यासाठी फॉर्म 15 ऐवजी दुसरं काय लावायचं? हे बघा, ज्यावेळेस तुमचं आता कास्ट बाकीचे कोचिंग साठी सिलेक्शन झालंय तर तो सिलेक्शन लेटर पण जर तुम्ही फॉर्म 15 ऐवजी लावला तरी तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.